नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्याचे निवारण करण्याच्या उद्देशानं दिनांक 17 फेब्रुवारीला विविध शासकीय विभागाच्या संयुक्त विद्यमानं जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोर्शी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार चारुदत्त पाटील, विनोद वानखडे, गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम, सहाय्यक अभियंता नंदा कवडी, पुरवठा निरीक्षण अधिकारी बागडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रवीण राऊत, विकास तट्टे तसेच मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना तसेच उपक्रम याविषयी सविस्तर माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली। नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी आणि सूचना थेट या व्यासपीठावर मांडण्याची मुभा प्रशासनामार्फत देण्यात आली होती। तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती असल्याचं दिसून आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश फुटाणे यांनी करून नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्याकरता वाव देण्यात आला। नायब तहसीलदार चारुदत्त पाटील यांनी महसूल विभागामार्फत असणाऱ्या योजनांच्या बाबतीत उपस्थितांना व्यापक प्रमाणात माहिती देऊन मोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांनी पंचायत समिती स्तरावर असलेल्या योजनांबाबत व्यापक प्रमाणात माहिती दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।